कोणता पैसा चांगला असतो? आपण पैसा कमवायचा उद्देशानं प्रत्येकच गोष्ट करत असतो, परंतु खरा कोणता पैसा आहे आणि तो चांगला कोणता आहे यामध्ये मात्र आपण नीट प्रकारे विचार करत नाही आणि मग कमवलेला पैसा आपल्याला लाभतही नाही. आपण बऱ्याच जणांना उद्देशून असं म्हणतो की यानं पैसा भरपूर कमवला, संपत्ती भरपूर आहे, पण ती लाभली नाही याला, किंवा याला त्या संपत्तीचा उपभोग घेता आला नाही. कारण पैसा, संपत्ती ह्या ज्या गोष्टी आहेत या भौतिक सुखात भागू शकतात, परंतु यासोबत जर तुम्हाला आत्मिक सुख देखील पाहिजे असेल तर कमवलेला पैसा हा कसा पाहिजे यावर अवलंबून आहे. जर कमवलेला पैसा हा पापाच्या मार्गातून असेल तर तो नाशवंत ठरत असतो, कारण तो पैसा आपल्याला कधी सुख देत नाही. परंतु जर कमवलेला पैसा हा पुण्याच्या मार्गातून असेल तर तो यशवंत असतो. म्हणजेच पैसा कोणता कमवावा, नाशवंत का यशवंत? तर याचा विचार केल्यावर यशवंत कमवलेला पैसा हा अधिक समृद्धी देणारा असतो. म्हणून कधीही आपण पैसा कमवताना प्रामाणिकपणा, आपली मेहनत, बुद्धीचा चांगला उपयोग, समाजासाठी त्या पैशातून काहीतरी चांगलं होणं आणि त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबाचंही चांगल्या प्रकारे त्या पैशांमधून जडणघडण होणं, हीच एक चांगली अपेक्षा जर आपण बाळगून पैसा कमवला तर तो पैसा आपल्याला यशवंत असा लाभदायक असतो. परंतु तोच पैसा कमवताना जर समजा आपण वाईट मार्गाचा वापर केला, फसवणुकीचा वापर केला, तर तो जो पैसा आपण कमवलेला आहे तो पैसा कसा आपल्याला लाभल? कारण तो पैसा आपल्याला चांगल्या गोष्टीमधून आलेलाच नाही, म्हणून त्या पैशापासून मिळणाऱ्या गोष्टी देखील चांगल्या कशा असतील? तो पैसा नाशवंत म्हणून कारणीभूत होतो. म्हणून जर हा प्रश्न पडला की पैसा किती कमवायचा, कसा कमवायचा, तर याचं सर्वात सोपं आहे उत्तर किती कमवायचापेक्षा पैसा कमवलेला हा कसा असावा, तो यशवंत असावा की नाशवंत असावा. म्हणून कधीही सारासार विचार करून आपल्या जीवनाचे निर्णय जर घेतले तर जीवनात कमवलेली प्रत्येकच गोष्ट ही लाभदायक ठरते. कारण ती जर प्रामाणिकपणाच्या दारातून आलेली असेल तर आपलं घर भरून निघतं, आणि जर ती गोष्ट वाईट मार्गातून आलेली असेल तर घर नष्ट व्हायलासुद्धा काही वेळ लागत नाही. म्हणून पैसा हा यशवंत मार्गाचा असावा, नाशवंत मार्गाकडे नेणारा कदापिही नसावा. जय जय रामकृष्ण हरी.